नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण बनवूया साबुदाण्याचे पापड. तर साबुदाणा न भिजवता आणि आलू न उकळता आपण साबुदाणा भगर आणि आलूचे पापड बनवूया. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी घेतलेले आहे 2 वाट्या भगर आणि 2 वाट्या घेतल्या आहे मी इथे साबुदाणा. हे बघा, 2 वाट्या साबुदाणा घेतला आणि 2च बटाटे घेतले आहे. म्हणजे 2 वाट्या भगर, 2 वाट्या साबुदाणा, 2 बटाटे आणि 8-10 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता आपल्याला करायचं आहे मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण साबुदाणा टाकायचा 2 वाट्या आणि ह्या 2 वाट्या भगरसुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि नंतर आपण टाकूया ह्या हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्यासुद्धा याच्यामध्ये टाकायच्या आहे. आणि नंतर आपण थोडासा जिरा टाकूया आणि याला छान मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. खूपच बारीक मस्त छान मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला छान मस्त भुरभुरा पावडर बनवून तयार करायचं आहे. बघा, या प्रकारे छान मस्त भुरभुरा पावडर बनवून तयार करायचं आहे. आता या पावडरला आपण एका गंजामध्ये काढून घेऊया. तशा प्रकारे गंजामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर जे बटाटे आहे आपल्याला बटाट्याला सुद्धा त्याला वाटून घ्यायचं आहे. तर आपण याचे बटाट्याचे पूर्ण सालं काढून घ्यायचे आहे. आणि बटाट्याचे सालं काढून झाल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि छान मस्त स्वच्छ त्याला धुवून टाकायचं आहे. तर बघा, मी बटाट्याचे छोटे छोटे तुकडे केले आहे आणि ह्याला छान मस्त पाण्यामध्ये धुवून याला पण छान मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे. याचा बारीक पेस्ट तयार करायचं आहे अशा प्रकारे. आता हा पेस्ट आपल्याला टाकायचा आहे या पावडरमध्ये. जो आपण साबुदाणा आणि भगरचा पावडर बनवला त्याच्यामध्ये हा पेस्ट टाकून याला आपल्याला मिळवायचा आहे. आणि याचा आपल्याला बॅटर तयार करायचा. तर आपण थोडं पाणी अजून टाकून सुद्धा याचा बॅटर तयार करूया. तर चला, हे जारमध्ये थोडासा चिपकलेला आहे तर याला सुद्धा स्वच्छ धुवून टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण थोडं पाणी टाकून याचा थोडासा पातळसा आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. तर हे पापड म्हणजे न लाटता न हे करता म्हणजे काही झंझट नाही लागत या पापडला ना. खूपच लवकर तयार होतात बनून. आणि नवीन पद्धती, एकदम नवीन पापड आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूपच छान आणि खूपच खस्ते पापड बनवून तयार होते. आणि कोणीसुद्धा याला बनवू शकतात. म्हणजे न बिघडता हे पापड आरामात बनवून तयार होते. हे बघा, या प्रकारे मी याचं पेस्ट तयार करून ठेवलेला आहे. असा बॅटर आपल्याला तयार करायचा आहे. आता आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे. एक मोठं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे मोठं गंज घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ग्लास पाणी टाकायचं आहे. तर बघा, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, दुसरा ग्लास आणि अशा प्रकारे पुन्हा 2 ग्लास पाणी पुन्हा टाकायचं आहे. तर माझ्या घरी हा थोडा मोठा ग्लास आहे म्हणून मी 4 ग्लास पाणी टाकत आहे. जर तुमच्याकडे थोडा छोटा ग्लास असेल तर तुम्ही 5 ग्लास पाणी टाकू शकता. तर बघा, मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा मीठ टाकायचं आहे आणि स्वादानुसार, म्हणजे खूप जास्त मीठ पण ॲड नाही करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि थोडीशी पांढरी तीळ टाकायची आहे. म्हणजे जो मीठ आहे ते जास्त प्रमाणात नाही टाकायचं, कारण वाळल्यानंतर मग ते खारे होतात पापड, म्हणून थोडं कमीच टाकायचं मीठ. आता आपल्याला हा बॅटर जो आहे हा हळूहळू याच्यामध्ये टाकायचा आहे. तर बघा, या प्रकारे आपण थोडा ॲड करूया. म्हणजे जर आपल्याला आवश्यक लागेल तरच आपण पूर्ण बॅटर याच्यामध्ये टाकूया, नाहीतर बघूया म्हणजे बॅटर लागते की नाही म्हणून. तर म्हणून मी थोडा बॅटर याच्यामध्ये टाकत आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला चम्मच बस चालवायचा आहे आणि बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मला वाटते पूर्णच लागेल याच्यामध्ये, म्हणून मी पूर्ण बॅटर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, पूर्ण टाकलं आहे. म्हणजे 4 ग्लास पाण्यामध्ये पूर्ण म्हणजे मिश्रण पूर्ण लागून गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप आता आपल्याला याला शिजवायचं आहे. शिजवल्यानंतर हा बॅटर थोडासा थिक होईल, थोडा गाढा होईल. तर बघा, अशा प्रकारे बॅटर छान मस्त शिजून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि छान मस्त थिक झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पापडाची कन्सिस्टन्सी अशीच राहायला पाहिजे पापड टाकण्याकरता. तर ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे. अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पापड टाकण्याकरता हवी आहे. आता आपण याच्यामध्ये पॉलिथिनमध्ये किंवा ह्या तांदळाच्या बोरीमध्ये आपण
हे पापड टाकूया. तर अशा प्रकारे बिना तेल म्हणजे तेलाचा बिलकुल पण वापर करायचा नाही आहे. बिना तेल लावताच आपल्याला हे पापड पूर्ण टाकायचे आहे. आणि मी इथे पातळ पातळ पसरवत आहे ना, माझी मुलगी थोडे गोल गोल दिसायला पाहिजे म्हणून ती बांगड्यांवर पापड फैलवून राहिली आहे की छान मस्त गोल गोल पापड दिसायला पाहिजे म्हणून. तर ते थोडेसे मोठे बनलेले आहे आणि इकडले थोडेसे पातळ बनलेले आहे. अशा प्रकारे आम्ही 2 प्रकारचे पापड बनवून तयार केलेले आहे. आता गॅलरीमध्ये मी हे पापड टाकत आहे कारण ऊन थोडी खूप तेज झाली होती म्हणून मी गॅलरीमध्येच टाकत आहे. दुसऱ्या दिवशी मी याला वरती टेरेसमध्ये वाळून पूर्ण पापड वाळून टाकेल आणि 2 दिवसानंतर छान मस्त वाळून जाईल. आणि मी इथे गॅलरीमध्ये छान मस्त फुलं झाडं लावून ठेवलेले आहे. हिरवे हिरवे दिसायला पाहिजे घरासमोर म्हणून छानपैकी मस्त क्रोटन वगैरे लावलेले आहे ना. खूप छान हिरवं हिरवं वाटते तर खूप छान वाटते घराच्या समोर म्हणून मी काही फुलाची झाडंसुद्धा लावले आहे. आता बघा 2 दिवसानंतर मस्त पापड वाळून गेले आपले. आणि अर्धे पापड तर वाळता वाळताच संपून गेले कारण मुलांच्या घरी काय ओले पापडच छान मस्त लागतात तर खाऊन घेतात. आणि बघा छान मस्त बांगड्यांवरचे पापड आणि हे पापड छान मस्त वाळून गेले आणि छान गोल गोल पापड बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला तळूया. आणि हे तळताना पण खूप मस्त फैलून जातात हे पापड आणि डबल टिबल फुलून जातात. हे बघा तुम्ही बघू शकता. खूप मस्त फुलून गेलेले आहे पापड आणि खूपच खसते आणि खूप छान लागतात खायला. चविष्ट पापड लागतात. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि हे पापड बनवून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि हे बघा मी हे मोठेवाले पापडसुद्धा तळून दाखवत आहे. हे सुद्धा छान मस्त फैलून राहिलेले आहे आणि छान फुटून राहिले आहे आणि छान खस्ते बनलेले आहे. तर बिना काही झंझटचे आणि बिना साबुदाणा म्हणजे आपल्याला साबुदाणासुद्धा भिजवायची जरूरत नाही आणि आलूसुद्धा उकडवायची जरूरत नाही आणि छान मस्त पापड बनवून तयार होतात आहे. तर हे बघा छान मस्त खस्ते आणि खुसखुसे पापड बनवून तयार झालेले आहे. हा मोठा पापडसुद्धा छान मस्त खुसखुसा तयार झालेला आहे. तर अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्याकरता आपण भेटूया पुन्हा व्हिडिओला.